What a fish. What a fish. Whoa, crazy. Whoa, fish on. Crazy. What is it? सो हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. आणि क्रेझी वातावरण आहे. ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ होता ना तो धमाल होता, मजा आलेली होती. आपण कास्ट करत होतो कंटिन्यू आणि आपल्याला हुकअप झाले चांगले क्रेझी मासे. नक्की जाऊन चेकआउट करा. तर हा जो फिशिंगचा प्रवास आहे हा इथे किंवा कालपर्यंत थांबत नाही आहे, तो कंटिन्यू राहणारच आहे. आज आपण आलो पुन्हा त्याच स्पॉटला. मागे बघायला सनसेट होतो आहे, मस्त वातावरण आहे. आणि मी नेहमी म्हणतो व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिशिंग हा माशासाठी नसून तो जो पूर्ण अनुभव आपण घेत असतो तो आहे. आणि तसाच्या तसा प्युअर अनुभव, रॉ एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं मेन उद्देश आहे. तर आता आपण कास्ट करूया या सगळ्या एरियामध्ये. बेसिकली आयडिया एकदम सिंपल असणार आहे. आपण कास्ट करणार, भरपूर कास्ट करणार आहोत, ते म्हणजे ह्या पूर्ण एरियामध्ये. आणि त्यानंतर इथे जसं पाणी वाढायला लागणार ना तसं आपण ह्या पुढच्या रॉक्सकडे जाणार आहोत. ट्रॅव्हल अँड फिश एवढाच मेन उद्देश आहे की जिथे जिथे आपल्याकडे कास्टिंगला एरिया बसणार आहेत, लागणार आहेत, तिथे आपण जाऊन कास्ट करणार आहोत. आणि बघूया काय हुकअप होतं, ते क्रेझी काहीतरी होणार असं नक्कीच वाटतंय. तर स्टे ट्यून राहा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. वारा आता थोडा कमी आहे, बघूया. सो आपण यूज करतो तो म्हणजे ही उजोचा हा रेड हेड आहे. आणि त्यासोबत आपण जिगेड वापरतो ते म्हणजे बर्कलेचे, जे विनायक फिशिंग टॅकलकडनं आलेले होते आपल्याला. तर बघूया आता ह्याच्यावर काय हुकअप होतं आहे ते. फर्स्ट कास्ट आहे. ॲज युजल आपण पहिले 5 कास्ट रेकॉर्ड करणार आहोत आणि मग लेट्स कीप गोईंग. पाणी खूप स्लो आहे, इतकं फास्ट भरत नाही आहे. ओके, ही फर्स्ट कास्ट. त्यानंतर सेकंड आहे. कालच्या व्हिडिओमध्ये असं झालेलं, ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल की आपण प्लॅन तर असा केला की नाईट पूर्ण थांबणार, आपण लेटपर्यंत थांबणार. आणि दोन्ही स्ट्राईक म्हणजे पहिली स्ट्राईक तर आपल्याला उजेडातच झालेली होती, जी ग्रुपरची होती. सेकंड स्ट्राईक स्नॅपरची होती, पण आपल्याकडे लाईटच नव्हती दाखवायला नीट. तर आज आपण लाईट वगैरे सगळं कॅरी केलेलं आहे. बघूया आज काय होतं ते. मस्त आहे, प्लीजंट वातावरण आहे आज. उष्णता थोडी कमी वाटते कालपेक्षा. इट्स मच बेटर. मॉर्निंग टाईम्स खूप क्रेझी आहेत. तुम्ही काय म्हणता, तुम्हाला काय वाटतं तुमच्या एरियामध्ये जेव्हा तुम्ही सकाळच्या फिशिंगला जातात काय अवस्था आहे सध्या? कारण माझ्यासाठी तर मी असं 8:30 किंवा 9 o'clockची पण जी टाईड आहे त्यावेळेला पण एवढी हालत खराब होते गरमीमुळे, सहन नाही होत आहे. जस्ट इथे पडलं तर शेजारीत ना काहीतरी उडालं, नॉट शुअर काय, मे बी मलेट वगैरे किंवा काहीतरी असेल जे टॉपला फिरत होतं त्याच्यावरती जाऊन जिगेड पडलेलं आहे.
थोडंसं शेवाळ आहे. आय थिंक 5व्या कास्टला आज आपल्याला शेवाळ लागलेलं आहे इथे. What a fish! What a fish! Whoa, crazy! Woohoo! कोकर आहे, कोकर. Nice one. That's a good size. बघा, ट्रिवेली आहे. Woohoo! I think ही 7वी कास्ट असावी. बघा, मस्त हुक झाली आहे. क्रेझी वन. छोटी साईज आहे पण मजा आहे, मस्त फाईट दिली आहे. बघूया अजून असणार, बाईट करतील आता. टाइम पण चांगला आहे तसा. एक बाईट ऑलरेडी दिलेली होती, त्यानंतर परत आली आहे ती. लेट्स सी पुन्हा ह्याच्यावरतीच मारते का आता. आय थिंक अटॅक करेल. कारण जो आलेलो ना त्यावेळेला पण फीडिंग होत होती कोकरीची. येल्लो फिन ट्रिवेली दिसलेली जवळच. मे बी तिथे पण जी फीडिंग झाली ना ती ॲक्च्युली कोकरच असू शकते. तो बेसिकली पूर्ण वातावरण तुम्ही बघाल ना तर ओव्हरकास्ट झालं आहे, पूर्ण ढगाळ आहे वातावरण आहे. बघा इथे तर काळे ढग दिसतात आपल्याला बघायला मिळतात आणि हे पण वरती. तर माहीत नाही आज मे बी व्हिडिओमध्ये पाऊस पण रेकॉर्ड होऊ शकतो, नो आयडिया. तर एकच गोष्ट आहे, थंडर. जर थंडर रेकॉर्ड झाली तर व्हिडिओ तिथे संपणार आहे. तर बघूया आता आपण अजून कास्ट करणार आहोत आणि पुढे पण जाणार त्या रॉककडे. तिथे काय हुकअप होतं आहे तेही बघूया. अजून इथून काही कास्ट करायचे आहेत. आता पाणी बघाल ना तर बऱ्यापैकी आलेलो तेव्हा हे रॉक पूर्ण पाण्याच्या वर होते. ही टाईड शिफ्टिंग आहे, जरा स्लो आहे पण मस्त आहे. तर स्टे ट्यून राहा, मजा येते. अजून पण तर धमाल वाटते. तुम्हाला काय वाटतं? 7व्या कास्टला आज आपल्याला मासा लागलेला आहे, जी की अमेझिंग गोष्ट आहे. कुठेतरी असं म्हणता येईल की पाण्याची जी कंडिशन आहे ती आता न्यूट्रल होते आणि मासे लागायला सुरू होणार लवकरच. आणि क्रेझी एक्साइटिंग प्रवास जो आहे आपला तो नक्कीच कंटिन्यू होणार आहे.
छोटी छोटी बाईट आहे काहीतरी, आय थिंक ग्रुपर असतील लहान साईजचे. आय थिंक टिपवर बघाल तर जाणवेल. ह्या रॉक्सच्या जेव्हा शेजारून आणतोय ना, एकदम स्लाईट बाईट आहे. फुल करतात आणि सोडतात. दोनदा झालं असं मगासपासून. परत एकदा तेच. सो आय थिंक आपण इथे ही लास्ट कास्ट करूया आणि इथून आपण पुढच्या रॉककडे जाऊया. तिथे बघूया की ॲक्शन मिळते आहे का. आणि खूप क्लिअर आहे, मस्त. सो ॲक्च्युली बराच वेळ झाला आपण लास्ट कास्ट म्हणालो ह्या एरियामध्ये, पण माहिती नाही इथली कंडिशन आणि ज्या प्रकारे इथे लाटा बनत आहेत ते बघून इच्छा होत नाही आहे. मे बी 15 कास्ट अजून आपण इथे केलेले आहेत. एनिवेज, दिस इज अ लॉंग स्टोरी फॉर एव्हरी अँगलर. जर तुम्ही रिलेट कराल लास्ट कास्ट तुमची कधी संपते, तर नक्कीच तुमची लास्ट कास्ट कितवी आहे, 10वी आहे, 20वी आहे, 1 तासानंतर आहे, ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या. आणि दिस इज द रिअल लास्ट कास्ट. आता ही लास्ट कास्ट आहे ह्या स्पॉटवरची, जिथून आपण मूव्ह करणार आहोत पुढच्या एरियामध्ये आणि तिथे कास्ट करूया. चला. सो त्या रॉकला पोचेपर्यंत मध्ये काही रॉक्स आहेत जिथे आपण कास्ट करत जाणार आहोत. जसं की हा एक पॅच आहे. इथे ॲक्च्युली डेप्थ जास्ती नाही आहे, पण बऱ्याचदा ह्या ज्या कंडिशनमध्ये आहेत ना, कोकर जी आहे ती खूप जवळ आलेली असते, तर अटॅक करू शकते. तिथपर्यंत आपण स्लो आणू शकतो आणि त्यानंतर आपण परत फास्ट रिट्रीव्ह करणार. हा इथे समोर पूर्ण रॉकचाच पॅच आहे. ओके, शेवाळ लागलेलं आहे इथे, म्हणजे इथे तुटून तुटून सतत जात आहे आय थिंक सो मागे. Oh, fish on! Crazy! What is it? Woo! Crazy man! काय आहे? स्नॅपर आहे. There's a snapper out. खूप शॅलो वॉटरमध्ये मारली आहे. हे बघा, मस्त साईज आहे. इन्सेन बाइटिंग, इन्सेन फाईट. ही बघा. हू, व्हॉट अ डे, व्हॉट अ क्रेझी डे. व्हॉट यू से. कशी आहे. कलर इन्सेन ब्राईट आहे आणि मस्त फाईट. साईजच्या मनाने फाईट खूप तगडी दिली आहे आणि धमाल आली आहे. सेम लुअर आहे ज्याच्यावर आपण कोकर पकडलेली होती आणि त्यावर हीच स्नॅपर लागलेली आहे बघा. ओके,
That's a good hook set. Come on, get out. Okay, I got it out. जबरदस्त फाईट दिली. इनफॅक्ट ॲक्च्युली मी ट्रिवेलीसाठी टार्गेट करत होतो, थोडंसं रॉककडे स्लो केलं आहे आणि इन्स्टंट मारली आहे बाईट. ॲक्च्युली ज्या प्रकारे फाईट केलेली आय फेल्ट थोडी मोठी साईज असणार आहे आणि पूर्ण रॉक्समध्ये गेलेली. मजा आली आहे, मजा. आजच्या व्हिडिओमध्ये तितकासा अंदाज नाही राहणार आहे. आपल्याकडे लाईट आहे. तर आता आपण या सेकंड स्पॉटला आलेलो आहोत. इथे बघूया काय हुकअप होतं आहे ते. थोडं पाणी भरलं पाहिजे या ठिकाणी. कालच्या कम्पॅरेटिव्हली आजची जी टाईड आहे ती थोडी लेट असल्यामुळे ना मे बी थांबावं लागेल. आपण काही कास्ट या एरियामध्ये रॉक्सच्या जवळ करणार आहोत आणि बघूया काय होतं आहे ते. बाकी आत्तापर्यंतचा व्हिडिओ एक्साइटिंग वाटतो आहे, कसा वाटतो आहे नक्की कमेंटमध्ये सांगत राहा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये या व्हिडिओजना शेअर करा, जेणेकरून हा जो ॲम्बियन्स आहे हा लोकांपर्यंत पोहोचेल, हा एक्सपिरियन्स लोकांपर्यंत पोहोचेल. तर आता भेटूया. सो इन्सेंट टाईड कंडिशन्स आहेत. स्लो भरते आहे थोडं. बराच वेळ आपण इथे कास्ट करतो आहे आणि अजून तरी काहीच स्ट्राईक नाही झाली आहे. पण एवढंच आहे की जे आधी स्ट्राईक झाले त्याच्यामुळे ती एनर्जी अजून पुढे कास्ट करायची. तर बघूया या व्हिडिओच्या एंडपर्यंत काय होतं आहे ते आणि स्टे ट्यून राहा. असं वाटतं आहे काहीतरी आताही होऊ शकतं. सो नो आयडिया. आणि बेसिकली टाईड कंडिशन जी आपण सिलेक्ट केली आहे ती म्हणजे लो टू हाय आपण यूज करतो आहे, ज्याच्यामध्ये मून सेट होणार आहे आता थोड्या वेळातच. तर बघूया या टाईडमध्ये काय मिळते ते. सो या स्पॉटला आपण जवळजवळ आता 1 तासाच्या वरती झालेलं आहे कास्ट करतो आहे. अजून तरी काही स्ट्राईक नाही आहे. बघूया. सो आजचा हा जो एक्साइटिंग प्रवास आहे ना हा खूप जास्ती धमाल वाटतं, कारण आपण संध्याकाळी आलेलो होतो जे ऑलरेडी आपण लो टाईड पकडलेली, लो टू हाय, आणि ज्याच्यात रिझल्ट पण चांगला होता, डिसेंट होता. त्यात आपण हा जो अनुभव घेतो आहे ना हा तुमच्यापर्यंत शेअर करणार रॉ पद्धतीत. जे काय होतं आहे ते होतं आहे, दॅट इज दॅट. आणि आय थिंक आपण व्हिडिओज बरेचसे असे टाकले ज्याच्यात ॲक्च्युली कॅच नाही होतं. त्याच्यासाठी म्हणजे ते डेडिकेटेड व्हिडिओज आहेत हे दाखवायला की त्याच्यामागे जो लागणारा एफर्ट आहे तो खूप क्रेझी आहे. सो इंस्टाग्रामवर काही लोकांनी कमेंट केलेले होते जे ते लोक विचारत होते की आपल्याला जर फिशिंग करायची आहे तर काय करावं लागणार. तर बेसिकली ट्युटोरियल्स टाईपचे काही व्हिडिओ, सिम्प्लिफाईड व्हिडिओज असणार ज्याच्यात जर तुम्ही पूर्णपणे नवीन आहात फिशिंगसाठी तर काय काय गोष्टी आपण करू शकतो. फ्रॉम बेसिक लाईक कास्ट कशी करायची आहे, जिगेट्स, हे ते लुअर्स, बरेच डिटेल आहे. तर ती एक सिरीज आपण वेगळी डिझाईन करूया आणि वेगळी आपण प्लेलिस्ट बनवूया ज्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी नक्कीच इम्प्लिमेंट करू. सेईंग दॅट आजचा हा जो व्हिडिओ आहे हा रॉ एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि दॅट्स इट. सो आत्तासाठी हा प्रवास आपण इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया का धमाल ॲडव्हेंचर्स आणि फिशिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता.